इंडिगोच्या घोळाचा हिवाळी अधिवेशन हजेरीला फटका, लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी लटकणार. भारतानं दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिका 2-1 जिंकली. टीम इंडियाचा 9 गडी राखून विजय. जयस्वालची शतकी खेळी, कोहली रोहितचं अर्धशतक. मुंबईत 17 वॉर्डमध्ये 15% पाणी कपात. मुंबईत 8 आणि 9 डिसेंबरला 15% पाणी कपात. तानसा जलवाहिनी बदलण्याचं काम सुरू. मुंबई 2026 पर्यंत बांगलादेशी मुक्त करणार. 2,24,000 घुसखोरांना पकडलं. भाजपा नेते किरीट सोमय्या यांची माहिती. विरोधी पक्षनेत्याला घाबरताय का? उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल. इंडिगोच्या हवाई गोंधळाची चौकशी करा. केंद्रीय नागरिक वाहतूक मंत्र्यांचे आदेश. मुंबईतील भीमसैनिकांचं आंदोलन निवळलं. मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत. ठाण्याचा घोडबंदर घाट 24 तास बंद राहणार. शनिवारी रात्री 12 पासून ते रविवारी रात्री 12 घोडबंदर अवजड वाहतुकीला बंदी. विमान प्रवासाचं नियोजन विचारपूर्वक करा. हवाई गोंधळ आणखी आठवडाभर राहण्याची शक्यता. एकच महाराष्ट्र केसरी भरवा, चंद्रहार पाटील यांचा आग्रह. कोल्हापुरात चंद्रहार पाटील उभारणार आंदोलन. सोलापूरमधील बार्शीमध्ये दिवसाढवळ्या गुंडांची दहशत. कोयता नाचवत दहशत माजवतानाचा व्हिडिओ व्हायरल. शिरूर तालुक्यामध्ये वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद. महिन्याभरात एकूण 23 बिबटे जेरबंद. विमानाच्या फुगवलेल्या तिकीट दरावर सरकारी बेसण. इंडिगोच्या बेशिस्त कारभारामुळे विमान प्रवास महागला. रखडलेल्या विमान प्रवाशांना रेल्वेचा पर्याय. पुणे, बंगळुरू आणि मुंबई दिल्ली दरम्यान 18 डब्यांची 30 विशेष गाड्या. इंडिगोच्या विरोधात खासदार सुळेंचा संताप. हवाई घोळावर श्वेतपत्रिका काढण्याची केली मागणी. एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळेच भाजपा सत्तेत. मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. देसाईंना भाजपाचं उत्तर. महायुतीतील नेत्यांनी बोलताना काळजी घ्यावी. आपली युती हिंदुत्वामुळे आहे. भाजपाचा शंभूराज देसाई यांना सल्ला. भाजपा सहयोगी पक्षांना गिळणार. ठाकरेंची टीका. भाजपाचं उत्तर. इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार? विजय वडेट्टीवार यांचा सवाल. इंदू मिल स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. कोकणातील हापूस गुजरातला जाणार का? कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली. नवसारी विद्यापीठाकडून वलसाड हापूस नावाच्या मानांकनासाठी अर्ज. तपोवनामध्ये प्रदर्शन केंद्र उभारण्याला स्थगिती. मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकमध्ये माहिती. शरद पवार यांनी घेतली बाबा आढाव यांची भेट. आढाव यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नागपुरात वाहनांच्या शोरूमला लागली आग. आगीत 5 दुचाकी जळाल्याची माहिती.